आजकाल सनस्क्रीन हे फक्त एक सौंदर्य प्रसाधनच नाही तर आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण असा संरक्षणात्मक उपाय आहे। आपल्या स्किन केअर रूटीनमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे। तुम्ही कितीही महागडे क्रीम, सिरम्स आणि ट्रीटमेंट घेत असाल पण जर योग्य सनस्क्रीन वापरत नसाल तर तुमच्या त्वचेचं नुकसान हे होणारच। तर मग अशा वेळी सूर्यप्रकाशामध्ये जाताना एक छान असं सनस्क्रीन आपण वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपली त्वचेवरती टॅन आला असेल, त्वचा काळवंडली असेल, पिंपल्सचे डाग जास्त असतील, वांग आला असेल तर अशा वेळी सनस्क्रीन वापरणे हे खूप गरजेचं आहे। खूपदा असं वाटतं की चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, ऑइली स्किन आहे तर मग सनस्क्रीन वापरायचं का, त्याच्यामुळे पिंपल्स जास्तीच होतील का। तर हे प्रश्न मला सुद्धा पडलेले। मी तुमची आज एक फार्मासिस्ट मैत्रीण म्हणून मला माझ्या डर्मॅटोलॉजिस्टने जे सनस्क्रीन दिलं आणि त्याचे खूप चांगले असे रिझल्ट्स मला दिसून आले, त्या सनस्क्रीन विषयीची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि असे काही चांगले ऑप्शन्स देखील सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच वापरू शकता। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ॲक्ने UV जेल SPF 30 PA++ सनस्क्रीन। हे एक सिलिकॉन सनस्क्रीन आहे। हे सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन आहे जे UVA आणि UVB किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करते, तसेच सूर्यप्रकाश विरोधी एक केमिकल आणि फिजिकल असं संरक्षणात्मक थर तयार करते। हे सनस्क्रीन टॅनिंग आणि सनबर्न पासून त्वचेचं संरक्षण करते। ॲक्ने UV जेल सनस्क्रीन हे त्वचेवरती लवकर सुरकुत्या पडू देत नाही, तसेच त्वचेचा पोत हे छान मऊ आणि तजेलदार बनवते। ॲक्ने UV जेल सनस्क्रीन हे एक नॉन कमोडोजेनिक आणि ऑइल फ्री सनस्क्रीन आहे, जे ऑइल फ्री असल्यामुळे चेहऱ्यावरती लावल्यावरती चिपचिप पण सोडत नाही। त्याचप्रकारे नॉन कमोडोजेनिक आहे, त्यामुळे त्वचेची छिद्र ब्लॉक करत नाही, पोर्स ब्लॉक करत नाही। त्यामुळे ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी हे एक बेस्ट सनस्क्रीन आहे जे मॅट फिनिश देतं। हे सनस्क्रीन सूर्यप्रकाशातून येणारे UV रेज आहेत त्याच्यापासून त्वचेचं संरक्षण करते आणि कोरडेपणा सुद्धा रोखते। हे सनस्क्रीन लाईटवेट आहे, व्हाईट कास्ट सोडत नाही, त्याचप्रकारे वॉटर रेजिस्टन्स आहे, त्यामुळे घाम आला तरी हे सनस्क्रीन खूप छान असं टिकतं। सनस्क्रीन कसं वापरायचं? चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा। उन्हामध्ये किंवा बाहेर जाताना 15 ते 20 मिनिटं आधी पुरेसं सनस्क्रीन असं पूर्ण चेहऱ्याला लावायचं। 4 तासानंतर हे सनस्क्रीन तुम्ही पुन्हा एकदा अप्लाय करू शकता। सनस्क्रीन फक्त चेहऱ्यालाच नाही तर हाताला, कानाला, त्याचप्रकारे जो भाग सूर्यप्रकाशामध्ये एक्सपोज होणार आहे, मानेला, संपूर्ण भागांवरती सनस्क्रीन व्यवस्थित लावायचं आहे। आता आपण बघूया की कोणत्या त्वचेसाठी कोणतं। तर तुमची स्किन जर ऑइली आणि ॲक्ने प्रोन असेल तर त्यासाठी तुम्ही जेल बेस्ड नॉन कोमोडोजेनिक आणि ऑइल फ्री सनस्क्रीन वापरू शकता। त्वचा जर कोरडी असेल तर त्या त्वचेसाठी हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन वापरू शकता आणि त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी फिजिकल आणि मिनरल सनस्क्रीन वापरू शकता। आता मी अशा काही सनस्क्रीनचे ऑप्शन्स सांगणार आहे जे खरंच खूप चांगले सनस्क्रीन आहेत, तुम्ही ते नक्की वापरू शकता। इपिसॉफ्ट AC SPF 50+, ॲक्ने UV सिलिकॉन सनस्क्रीन SPF 33+, फोटॉन सनस्क्रीन जेल, फोटोस्टेबल सनस्क्रीन, सोलोसेप सनस्क्रीन, ला शील्ड सनस्क्रीन, सेटाफिल सनस्क्रीन, न्यूट्रोजिना सनस्क्रीन। यापैकी तुम्हाला कोणतं सनस्क्रीन अफोर्डेबल वाटतं? तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार तुम्ही सनस्क्रीन निवडा जे तुमच्या त्वचेला सूट होईल। सनस्क्रीन योग्य प्रमाणात वापरा, योग्य असं सनस्क्रीन वापरा आणि त्वचेला निरोगी, छान आणि टवटवीत ठेवा। तुम्ही कोणतं सनस्क्रीन वापरता का? ते तुम्हाला कसं वाटतंय? ते तुम्हाला छान सूट होतंय का? तर त्याच्याविषयीची कमेंट मला नक्की सांगा। सनस्क्रीनबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।